तर काय झालं कलर थांबवला मित्रांनो. अश्विनी कलर दाव एकदा जवळ दावून काय झालं मॅटर दाव सगळ्यांना जवळ जा की झूम नको करू. छान दिसतंय की काय त्यात एवढं चांगला दिसा नाही बाई. देता देता बंद करायला लावलंय हो का. कसं वाटतंय नाही चांगलं वाटत आता. तर हे कलर कुणालाच आवडा नाही तर पेंटर देत होतं कलर तर चालूचा कलर बंद करायला लावलाय. आत्यांना आवडा नाहीच आमच्या अजिबात ते कलर. चांगलं दिसायला काय करते आईला वाटतं आई म्हणते बारक्या पोरांनी काहीतरी केलं होते बदलायचं तर काय होतंय सगळ्यांचं म्हणणं आहे आमचं घरच्यांचं म्हणणं आहे डार्क पाहिजे. आता मी आता ज्ञानला येऊ त्या स्किनर आणून मिक्स करायचं आहे तर डार्क पाहिजे म्हणणं बाय हा का मारा काय लय सासरवास आहे तुला माती उचलाय बोलावती वहिनी बोलावती बाबा लय सासरवास ग तू माझ्यात येऊन राहा तुला सुखाने हो काय तू काय कर माहिती का माझ्यात येऊन राहा. माझ्यात राहायचं असलं तर 2 अटी काम करायचं नाही फक्त झोपून राहायचं. नाही खरोखर नाही विषय ठेव नाही. बकी जशी घरात बसून निवांत खाते तसं तुला पण खायला मिळणार. फक्त एक आठ आहे सकाळ संध्याकाळ तू माझ्यात ये मस्तपैकी तुला सांभाळतो सगळं तुला झोपाय तिथं जायचं असलं तर जा ना तिथं झोप. पण एक आठ आहे तो कामाला हात लावायचा नाही. तुला एक टीव्ही आणून देणार तुला एक ऐकी तुला एक टीव्ही आणून देणार तो कामालाच हात लावायचा नाही. काढीचा हो गुरांचं शेण काढायचं नाही शेरड्यांचं काढायचं नाही काढतच नाही ते सकाळ संध्याकाळ हा तो स्वयंपाक सुद्धा करायचा नाही. स्वयंपाक सुद्धा करायचा नाही फक्त एक टीव्ही बघायची आणि जेवायची टीव्ही बघायची जेवायची. काम नाही काय करायचं रानातलं काय काम करायचं नाही. आपण काय उपाशी म्हणत नाही. मी आहे की मी कामावर जातो की त्यांना माहिती आहे काही केलं तरी बसून राहणार नाही. नाही विषय तो नाही. मग तू इकडे ये हाय की तू अलीकडे ये म्हणे तेव्हा फोटो काढते तुमचा. तर माझं काय म्हणणं आहे तू कामावर जायचं नाही झोपून खायचं. बाया लावायच्या 2 कामाला. मी एक दिवस कामाला गेलो ना 4 बाया कामाला येणार राहणार. किती बायला हजेरी किती 300 350 मला किती 1500 आहे. तर माझ्या ह्याच्यात किती बाया येणार किती येतात ग 5 बाया कामाला येणार एका दिवसाच्या ह्याच्यात. तुला कामाला जायची गरजच नाही. तुला रानात सुद्धा काम करायची गरज नाही. हा तू मग ना काय खायचं मी एक दिवस कामाला गेलो की 1500 मिळतात 5 बाया कामाला. काय गरज आहे तुला काम करायची. आजपासून काय कर माहिती का तू तिकडे जाऊच नको. मी इथं थांबतो. मी ही जो मोबाईल घेऊन जाणार हिने आजपासून माझ्यात खायचं हिने काय काम करायचं नाही झोपून खायचं. चालतंय का हा तो तिकडे सुद्धा जायचं नाही. आता चहा पिऊन येऊ दे. चहाची काय गरज नाही तुला माझ्यातला चहा भेटेल. चहा प्यायचा आणि लगेच तिथं मधल्या खोलीत एक तिला हे टाकून दे रग टाकून दे झोपायचं. बरं कशाला सोपा आहे की त्यांना मधले सोपा आहे सोप्याला जाऊन झोप. चल आता तू जाऊच नका तिकडे. हा ठरलं आजपासून तो माझ्यात राहायचं. काय विसरी मी चुकीच पण काय होतं ह्यांना हे काम करायचे लगे जातात काम करायचं तिकडं माझ्यात खायचं त्याच्यात काम करायचं कोणी सांगितलंय. माझं काय म्हणत नाही माझ्यातच खायचं आणि निवांत झोपून राहायचं त्यांच्यात कोणाच्यात. आणि तू फिरायला जायचं देव धरामकर गाणगापूरला जा बालाजीला जा तिकडं आदमापूरला जा देवधरमकर. तुला प्रत्येक 15 दिवसाला 1000 रुपये खर्चायला. अयोध्येला जा ते आता अयोध्येला जा पण आईश कर तुला एक मोबाईल घेऊन देणार. अयोध्येला जाणार आहे की आता दोघा कुंडी येणार आहे. अगं नाही पैसे देतो मी तुला फक्त माझं म्हणणं तू काम करणं का माझ्यात झोपून खा. विचारते म्हणा आईला माझ्यात चालवली का त्याला काय विसरायचं ते म्हणे बरं झालं. तुझी त्याचीच आहे का काय एक त्याची काय माझी नाही होय तू आहे की बघा हा मग चला आज वाटणी झाली तुझी रामायण वाटणी झाली का झाली वाटणी आज रामायण फक्त आता रासपाचा पिवली तिथे हाक नाही मारते. नको तू लगेच तिथं काय ना काय स्वयंपाक करायला लावून तुला लगेच स्वयंपाक करायला लावून नको. हो का इथं तुला स्वयंपाकाचं दुपारचा स्वयंपाक करायला लावतात काय आज आपल्याला काय करायचंय काय
मी आता उतापा कराय तांदूळ भिजायला घातले आता. तू काही करू नको, ती नास होते ना. होऊन दे ना. बर कलरचं काय ठरवा की कलर डार्क ग्रे घ्यायचा, त्याचा काय चांगला वाटाणा का वाटाणा तसं भारी वाटतंय अहो हा कमीच पण. तरी चिरा दगडाला लाल का कलर आहे तसा द्यायचा. मी तेच म्हणत होते कौला. कमेंट करून सांगा बरं कसा वाटतोय कलर हा. इथं थोडा डार्क शेड पाहिजे म्हणतात ह्याचा ग्रे मध्ये थोडा डार्क पाहिजे. असं ते आमच्याकडून थोडा ब्ल्यू मला झाला, काय वाटतं, अगोदर बी बदलून आणला नाही होता. तसं नाही झालं. हम्म, मला वाटतं सगळ्याच्या घराला हाय तसा द्यायचा, हम्म, म्हणजे तसं नको, जरा जगा वेगळं करा वाटत. हम्म. असं आहे ना, सुमो ग्रे. व्हाईटला ग्रे चालतो, डार्क मध्ये आणायचा ना, डार्क मध्ये आणा. डार्क मध्ये आणा, मी बनवतो तसं पाहिजे. बर डार्क मध्ये कसला चालतंय. तर एकंदरीत तिकडे आपल्या किल्ल्याला दिसेल तसं पेंटचा आणू. घराचा पेंट होत आला छानपैकी मस्त. चौपन पौराच्या बंगल्याला बघितली का व्हाईट ग्रे कसं काय दिसतंय, म्हणजे जायगुडे जिथं प्रायमरच मारलाय आणि ग्रे कलरची पट्टी मारली, कलर मारला. नाही ग्रे छान वाटतो कुठल्या पण ह्याला मॅच होऊन जातो. तुमचं कशामुळे वरती कवलं आहेत काचा आहेत त्याच्यामुळे मी म्हणतो, दुसरं काय नाही. मला काय डार्क पाहिजे हो. आणि वरच्या पण कौलांचा कलर त्यांचं चाललंय नियोजन. नुसतं 20 रुपये 30 लिटर कलरचं किती पैसे होतात? हा? हे पेमेंट आलेलं कुठं घालवायचं? माझ्याकडे द्या. आहे लय पैसे या जगामध्ये, लोकांकडे लय पैसा आहे, लय श्रीमंत. लोकांकडे तुम्ही इथे येऊन राहा मग पैसे ऐका की, अहो एवढा पैसा आहे नाही माणसाला, कुठं पैसे घालवतेच का? मी म्हणलं ना, शेत हिथं एक नंबर असं कौलाचं टेक्स्चर भारी दिसल, ह्याच्या शेजारी झोपा दिसल, आणि हिथं असं असं गेट करायचं, मग किती पैसे होतील? मग मी सांगायचं शेती एवढं पैसे होतील, आणि बाहेर चौकशी करा. अरे तुझ्या विश्वास आहे? हो का? हा मग नका बाता मर शिरवाळाच्या उग मोकरा. शिवाच्या बाता नाही, माणसांच्या बरोबर आहे, माणसांच्या पैशाला शिरवाळाच्या बाता ना. नाही. बरोबर आहे ती. मिस्त्री. बरं मला सांगा, तुम्ही एक म्हणतो तुमच्या वडीचं नाही नाही लोक हौशी आहेत की नवीन, अगं टॅक्स बसतो लोकांच्या पैशाला, फक्त नवीन पाहिजे माणसाला. नवीन पाहिजे, कला पाहिजे. ती म्हणते तुझ्याकडे काय आहे दी, हम्म, तू सांग कसं आहे. हम्म. एवढा पैसा आहे ना, ओके. मिस्त्री खरंच लय पैसा आहे लोकांकडे. इतका पैसा आहे ना, त्यांना पैसा कुठं ठेवा ती कळत नाही. हम्म. फक्त त्यांना माझ्यासारखी भेटतात माणसं, चेष्टा करत नाही. कशाला? तिथं चांगलं दिसाना, तिथं चांगलं नाही नाही, दिसाना. मी म्हणलो ना, हिथं गेट असं करायचं, कमान कौलाची करायची, कौलाची कमान एक नंबर दिसेल. तुम्ही करून दाखवा ना तुमची कला आधी इथं, मग मग त्यांना पटल. नाही, त्यांच्या ह्याला पैसे जातात, आपल्या ह्याला लय पैसे लागतात, त्यांच्या ह्याला कमी लागतात. कस काय? कसं काय तसं? त्यांच्याकडे टॅक्स बसतो म्हणून त्यांना काय वाटत नाही. हम्म. त्यांचं बँकेत पडून असतात आहे, त्यांना काय असतं होय, दोन नंबरचा पण ती पैसा. का पडू नये? बँकेत पडून म्हणजे आधी कष्ट केलेलं असतं ना, तसं नाही गे. वयाची 40-40 50-50 वर्ष जिजवलेले असते तेव्हा ती टॅक्स भरते. तेव्हा ते आता शिक्षण ते टॅक्स तसं नाही, माझा सांगायचा मुद्दा, लोकांकडे लय पैसा आहे. बरोबर आहे की आम्हाला लय लोकं कळतंय हौशी की. इथं. माझं काय म्हणणं आहे, लय लोक हौशी इथं. चला चपलून आय. इथून जायचं रे नाही दादा. नाही नाही चल नाही, बाबा. तू आज काम नाही करायचं. तू ह्याला चेक करून दे. दाद्या मारतोय गप्पा शिरवाळाच्या. नाही नाही नाही, चल झोप घरात. अश्विनी हिला check एवढं करून म्हणला दे. तरी बाद झालं हाय का नाही? आईला चेक करून दे. झोपायच्या टायमाला हा, चला. काय का नाही? नाही, चला आत. हिने जर सकाळ संध्याकाळ तुला जर स्वयंपाक नाही करून घातला, हम्म. तर तुला काय वाटतं, तिला जगून देईल का नाही अश्विनी? ती सध्या आत्याला माहिती आहे की. तिला तुझ्यापेक्षा माझा सासरवाद जास्त असेल, लक्षात ठेव. हाय की, पण असं ते चालतंय तर चालतंय. पण तू कशाला काम, अगं तुम्हीच घालणार आहे बसून मला. जोपर्यंत तुझा हातपाय चालते तोपर्यंत तू त्यांच्यात काम करायची, हम्म. आणि हातपाय बंद झाले की मला म्हणायची "ओय, संभळ." असं कुठं? तुम्ही सांगितलंय की आता इथं जी डबल मजली करायचंय ती वरचा मजला आईला देऊन टाकायचा नाही, स्पेशल. त्या दिवशीच आईला काय म्हणलं, तिथं डबल मजली करणार आहे, आईला स्पेशल रूम काढून देणार आहे वरचा special. मजला. आणि असं नाही की माझ्या घरी मटण असतं, मटण केलं की आईला शाकाहारी, तर आईला त्यावेळेस जेवायची ह्याची अपदा होईल. आईला म्हणलं तुला काय पाहिजे ती चांगलं चुंगलं खा, मी बाजार आणून देतो स्पेशल, तू नुसती झोप खा, आणि एक तुला टीव्ही आणून देतो. चहा प्यायचा आहे त्यांना बास का आता. राय तुला म्हणलो का नाही त्या दिवशी तुला रूम काढून देतो. हो म्हणलं का नाही? होती. तुला तिकडे लय सासरवास होतो आहे, तुला लय काम सांगते. नाही बाबा, ओके. कशाला रे त्यांचं तुला जाऊ. राबवून घेतात रानात आहे, मला नाही वाईट रे. वाटतं. ओ ती काम आहे ना, त्यामुळं त्रास होतो. बाईचं काम करत नाही दाजीचं काम करत नाही, तपलं ते त्यांनी बापू काम लावते ती काम करतात आणि ते. आमचं आम्ही तू आमच्या आमच्या बापूनी पैसे बापूनी तुला
मारायची केली आहे काम करून नाही बापूच म्हणायला बापरे तू लागले. पैसे आणि नुसतं गाव फिरतो तुला नुसतं आहे नाही 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 तुम्ही का भांडण तू काय कर माहिती का तू माझ्यापाशी येऊन राहा तुला बिंदास सांभाळतोय बापू फक्त माझं म्हणणं आहे, काम नाही करायचं आणि तुला जर बघ की ज्या दिवशी खायला नाही घालणार त्या दिवशी फक्त मला सांगते ते स्वयंपाक तुला करायला लावला मी घराच्या बाहेर मग तिला घराच्या बाहेर काढणार आहे बर थांब ठेवाय थोडे दिवस अहो थोडे दिवस म्हणजे ऐका की ते काम कोणाचंच करत नाहीत बापू आणि बापूंचे पैसे बापूंकडेच काय असतात अगं, सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करते मग तिला काय नाही म्हणू दे आईने माझ्या स्वयंपाक केलेला आईचं हाताचं खड्डं पडलं स्वयंपाक करून नाही 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 ते का खायला नाही लागत मग काय नाही माझं म्हणणं आहे, तिचं कष्ट करायचं वय आहे का उलट तपल्या नाही हाताने ना. चांगलं चुंगलं त्यांना वाटेल तसं अरे असं मग म्हणत तू नाही एवढं कामच केलं नाही उडावतील पाहिजे. तेवढं उडावतील तुम्ही एवढं तसं नसतं करता, काय तिचं. एवढं आई करता. माझं काय म्हणणं आहे, आपल्याला जी खाऊ वाटेल ते करते मी आहे, आणि तुम्ही खाताय की त्यात मी काय वासुनी म्हणतोय खाते नाही, नाही, पुरी खात्यात मी खाते मी रोज जेवायचं ते हा मी काय म्हणतोय हम्म. तू झोपून खा काम करू नको उन्हात हे आणायचं. बाळा झोपून मी पार मरून जाईल अगं लगेच तू असली भारी वची ना लटलं ती मस्त पैकी गुड तुमच्यासारखी ना तू फक्त घरात राह गप्पा तुम्हाला टाइमपास चाललाय तुमचा काय आपला बस- अगं आई मोरू शपथ आईला मी घरात बसून सांभाळीन आई आणि भरू ज्या दिवशी आईला तसं सांभाळणार ना त्या दिवशी मी मरण ए, आणखी काय सांगू आई भरू शपथ तू कशाला बाबा हा माझ्यासाठी नाही वेळ सांभाळायचो आईला मी नाही तुम्ही सांभाळणार एवढी की? दमक नाही का माझ्यात आ, तुम्ही लय भारी सांभाळणार पण हा मग तुला आजपर्यंत काय कामाला लावली काय मी दुसऱ्याच्या नाही लावली हा, मग हिला काय लावून देईन काय मी नाही हो. कसं बोलती मग मी म्हणतो झोपून राहा नाही, होतंय तर मी करायचं. त्या दिवशी आईचा व्हिडिओ नाही काढला तिला समजून सांगितलं हम्म. तू काम करू नको झोपून खा आजारी पडते निवांत झोपून राहा आजारी तुझ्या काय कोणाची उचल नाही उलट जितकं शरीर चालेल ना तितकं चांगलं असतं उतारत्या वयाला म्हणजे तू रानातल्या बाया म्हणजे एक दिवस कामाला गेलो की 5 बाया येतो असं किती दिवस रानात काम असतं कुठलं काम आहे रानात? बर बस का आता भाजीपाला करतो आमचं भागतं फिरायचं दोघांचं कशाचं बागता आहे तुम्हाला मागण्यापेक्षा आमचं चालतं फिरणं हिंडणं द्या बरं 1000 रुपये त्यांना तिने झोपून राहायचं हम्म. 4 दिवस मग तुम्ही आधी 1000 आता द्या 1000 दिले की आईला की काय बरं जाऊ का च्या माझा इटून जाईल संध्या चल, चेकर चल, बघ चल. अश्विनी हम्म. आईला चेकर चला ती मांडल्याला नासवायचा हे तिकडे बी हे का ना लग अगं त्यांचं काम करू आई तुला मारायचं केलं अरे त्यांनी ही गहू सगळ्यासाठीच आहे आपल्यासाठी ती गहू नीट करून ठेवलं म्हणजे तुम्ही किती माझी 3 पिशव्या गव्हाच्या द्या मी रान दिले तुम्हाला आणखी 2-3 वर्ष झालं माझं रान खाताय तुम्ही आता माझं रान माझं रान माझं रान म्हणजे माझ्या रानात ही भाजी करून खात्यात विकायला नेत्यात पैसे येतात लाख रुपये येतात आतापर्यंत 2-3 लाख रुपये त्यांच्या अकाउंटला कशामुळे येतं हा असं द्यावं त्या त्यांचं त्यांचं सांगितलं वय आमचं पैसे त्यांचं टॉक ठेवतात ते काय करायचंय आयपशी माझ्यापेक्षा लय पैसे 2-3 लाख आहेत आयपशी त्या दिवशी आईने गळ्यातलं करून आणलं 30,000चं कानातलं करून आणलं 20,000चं पुन्हा आईने आता काहीतरी येत आहे का पैंजण आणलं 10-12 हजार रुपयाचं आईकडे काय पैसा नाही काय गप्पाचा की हा. असं द्या की तुम्ही देताय का नाही ना तपली करून खात्यात ना आमच्या आईकडे लय पैसा आहे मित्रांनो हम्म. तुम्हीच गरीब आहे ना या आईला जगात आणि बापूला कमी समजा त्यांनी उद्या जर इरीचं काम चालू केलं तर 4 लाखाची इयर आठवड्यातच कम्प्लीट होईल काय ते ठरलंय त्यांचं आधीच हा. त्यांच्या बरं बाय सगळ्यांना आता लय पैसा आहे ह्यांच्यापाशी नाही आईने जर ठरवलं आणि एखादा लाख रुपये जर मला दिले तर माझं फर्निचर ओके ओके बघितलंय तुला कशाला आणि त्या फर्निचर मला फर्निचर करायचंय फर्निचरला मित्रांनो 2.5 लाख रुपये खर्च आहे होय. फर्निचर करायचं घरात बर मग आतीच्या आईच्या जीवावर वाटतंय का? तेवढं तू हं? टीव्ही 65,000 आणायचं अजून आणि इथं गाडी 3 लाखाची आणायची अजून बघितलं का किती लांब 10 लाख पाहिजे तुम्हाला अजून हा 10 लाख रुपये 10 झालं की आता लय लय